तर मतमोजणीची प्रक्रिया काही वेळातच सुरू होते आणि या सगळ्या संदर्भातले सविस्तर अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। माझा सहकारी आहे सागर कुलकर्णी। नक्कीच ऋतुजा, तू एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। अर्थातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल अर्थातच मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे आणि अवघ्या एका मिनिटामध्ये आता राज्याचा पहिला कल आणि पहिला निकाल आपल्या हाती येणार आहे। पहिली ब्रेकिंग न्यूज सुद्धा आपल्या हाती आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पंढरपूरमध्ये मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। पंढरपूरमधून पहिली बातमी आपल्या हाती येते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मतमोजणीला सुरुवात झाली आहे। ठीक 10च्या ठोक्याला आता पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू होणार आहे। पंढरपूरमध्ये आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे। पंढरपूरमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 10च्या ठोक्याला या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात म्हणजे कोकणच्या तिन्ही महत्त्वाच्या विभागामध्ये सुद्धा मतमोजणीला सागर सुरुवात झाल्याचं चित्र आपण पाहतोय। नक्कीच कोल्हापुरात देखील मतमोजणी सुरू झालेली आहे। कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मतमोजणीला सुरुवात झाली आहे। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींचा निकाल आज एनडीटीव्ही मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात। वरच्या बाजूला आपण पाहतोय प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याचं चित्र आपण वरच्या टॅलीमध्ये पाहू शकणार आहोत। तर आपल्या एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहतो आहोत की उजव्या बाजूला जी टॅली आम्ही दिलेली आहे त्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या पंचायत समितीवर कुणाचा झेंडा फडकलाय हे देखील आपण या एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर पाहू शकणार आहात। तर प्रत्येक मिनिटाची ताजी आणि तितकीच वस्तुनिष्ठ आणि तितकीच प्रखर अशी ही बुलेटिन बातमीपत्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर कोल्हापुरात देखील आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। कोकणात देखील मतमोजणीला सुरुवात झाली आहे। सागर, या सगळ्याला ग्रामीण भाषेमध्ये मिनी मंत्रालय असं म्हटलं जातं, कारण हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे प्रत्येक पक्ष बऱ्याच ठिकाणी स्वबळावर लढतोय आणि त्यामुळे नेमका कौल ग्रामीण जनता कुणाला देणार हे चित्र आज स्पष्ट होणार आहे। या सगळ्या संदर्भातले ताजे आणि वेगवान अपडेट्स आज दिवसभर सगळ्या प्रेक्षकांना फक्त आणि फक्त एनडीटीव्ही मराठीवर पाहता येणार आहेत। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात एकीकडे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। कोकणमधले 3 महत्त्वाचे विभाग आहेत, तिकडे माळशिरस तालुक्यामध्ये पोस्टल मतमोजणी ही सुरू झाल्याचं चित्र आहे। संभाजीनगरमध्ये सुद्धा पोस्टल मतमोजणी ही 10च्या ठोक्याला सुरू झाली आहे। कोल्हापुरातील ही स्ट्रॉंग रूम मधील दृश्य आपण पाहतो आहोत। सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी आता सुरू झालेली आहे। त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींचा निकाल आपण एनडीटीव्ही मराठीवर पाहू शकणार आहात। अत्यंत हाय व्होल्टेज अशी ही झालेली निवडणूक। संभाजीनगरहून मोहसिन शेख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहसिन, अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक, मात्र याला एक दुःखाची किनार देखील मिळालेली होती। अजित पवार यांचं दुःखद निधन आणि त्यानंतर सत्ताधारी पक्ष असेल त्याचबरोबर विरोधी पक्ष असेल या सर्वांनीच प्रचार हा अतिशय मंदावलेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याला कारणीभूत ठरला तो म्हणजे अजित पवारांचं दुःखद निधन। सागर, नक्कीच आपण बघतो की बारामतीमध्ये अजित पवारांचं जे अपघाती निधन झालं त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष असेल, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी आपला प्रचार थांबवला होता। त्यानंतर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील स्पष्ट केलं होतं की मी राज्यात एकही सभा घेणार नाही। त्यामुळे साहजिकच प्रचारामध्ये सत्ताधारी पक्ष हे जे तर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले नसल्याचं चित्र होतं। मात्र विरोधकांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार केला। प्रचार संपलाय, आता मतमोजणी 10 वाजता सुरू झालेली आहे। संभाजीनगरच्या याच मतमोजणी केंद्राबाहेर आपण आहे आणि पोस्टल मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला पोस्टल आकडे बाहेर येतील, त्यानंतर ईव्हीएम जी मशीन आहे जे स्ट्रॉंग रूम मधून काढण्यात आलेले त्याचे आकडे बाहेर हळूहळू येतील आणि त्यानंतर संभाजीनगरचा कोण सत्ता मारणार हे स्पष्ट होईल। अशीच पद्धतीने सगळ्याचकडे महाराष्ट्रभर आता पोस्टल मतदानाला पहिल्या टप्प्यात सुरुवात झालेली आहे। बारामतीमध्ये देखील अशीच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। बारामतीमध्ये आपण बघितलं तर अजित पवार यांच्या जाण्याने सगळं दुःखद वातावरण आहे। अशा वेळी हा निकाल येतोय। संभाजीनगरमध्ये देखील आता निकाल यायला सुरुवात झालेली आहे। काही क्षणात आपल्याला पोस्टल मताचे आकडे देखील समोर येतील। त्यामुळे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे या निवडणुकीकडे। यावेळी कोणाची सत्ता येणार, महायुतीची की महाविकास आघाडीची, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अनेक ठिकाणी दोन्ही महाविकास आघाडी असू द्या की महायुती असू द्या त्या ठिकाणी युत्या झालेल्या नव्हत्या, त्यामुळे याचे देखील आकडेचे परिणाम काय येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आत्ताच महानगरपालिकेची निवडणूक शहरातील झाली, आता ही निवडणूक ग्रामीण भागाची होते, त्यामुळे शहरात भाजप 1 नंबरचा पक्ष ठरला होता। आता ग्रामीण भागात कोणता पक्ष 1 नंबर ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडे आपलं लक्ष असणारच आहे। दुसरीकडे आपण पाहतोय परभणी, लातूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, इतकंच नाही तर धाराशिवमध्ये देखील आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सांगली आणि साताऱ्यामध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। तर परभणीमध्ये टपाली मतमोजणी ही सुरू झालेली आहे आणि त्या पाठोपाठ
रत्नागिरीमध्ये सुद्धा पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। या सुरुवातीच्या सत्रामध्ये म्हणजे जवळपास अर्धा तासाच्या कालावधीत सागर पोस्टल हे मतमोजणी ही सगळी प्रक्रिया राबवली जाते आणि त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होईल। नक्कीच तर बऱ्याच ठिकाणी दिग्गजांचे नातेवाईक देखील त्यामध्ये मुलगा मुलगी त्याचबरोबर सून असे अनेक जण या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेसाठी आपलं नशीब आजमावतायत। तर मोहोळ तालुक्यामध्ये देखील आष्टी जिल्हा परिषद गटासाठी पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सांगली साताऱ्यामध्ये देखील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। तिकडे परभणीमध्ये देखील टपाली मतमोजणी सुरू झालेली आहे। ऋतुजा, ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे कारण मिनी विधानसभा म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं आणि जिल्ह्याचा कारभार हा जिल्हा परिषदेच्या मार्फत चालवला जातो। तो कारभार कुणाकडे जाणार, जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार हे देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे 12ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, या 15 ते 20 दिवसांमध्ये त्यांनी गावगाव पिंजून काढलेला आहे। गल्ली बोळात त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे। त्यामुळे आता या निवडणुकीकडे अर्थात मिनी विधानसभेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं त्यामुळे लक्ष लागलं। निश्चितच आणि या सगळ्या प्रचारामध्ये सगळ्याच नेत्यांनी आघाडी घेतलेली होती। विविध प्रचार सभा झालेल्या होत्या। अर्थात महाराष्ट्रामध्ये एक दुःखद घटना घडली, अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर काही ठिकाणचा प्रचार हा मावळलेला होता। मात्र तरी सुद्धा जे चित्र आहे ते आज स्पष्ट होणार आहे। नक्कीच तर सांगलीमधील ही दृश्य आपण पाहतो। स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम मशीन्स बाहेर आणण्यात आलेले आहेत आणि ठीक 10च्या ठोक्याला मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सोलापुरात आपण पाहतोय मोहोळमध्ये आष्टी जिल्हा परिषद गटाची मतमोजणी देखील सुरू झालेली आहे। तिकडे सोलापूरमध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड त्याचबरोबर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद निवडणूक ही अत्यंत चुरशीची बनलेली होती। सोलापुरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। मोहोळमध्ये देखील आष्टी जिल्हा परिषद गटाची मतमोजणी आता सुरू झालेली आहे। सांगली आणि साताऱ्यात देखील पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। परभणीमध्ये टपाली मतमोजणी सुरू झालेली आहे। वेगवान घडामोडी घडतायत सागर आणि या सगळ्या संदर्भातले अचूक निकाल, अचूक वेगवान अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। परभणीमध्ये टपाली मतमोजणी सुरू झालेली आहे। सांगली आणि साताऱ्यामध्ये सुद्धा या एकंदरीत प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। रत्नागिरीमध्ये सुद्धा टपाली मतमोजणी सध्या सुरू आहे। त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी ही केली जाईल आणि टप्प्याटप्प्याने म्हणजे विविध टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाते। विविध फेऱ्या होतात आणि सगळ्या फेऱ्यांच्या अंती हा सगळा निकाल राज्यभरातला स्पष्ट होणार आहे। नक्कीच अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक आहे। महापालिका निवडणूक निकाल आपण पाहिलेला होता, नगर परिषदांचा निकाल आपण पाहिलेला होता। यामध्ये भाजप राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आता कोण बाजी मारणार याकडे देखील ऋतुजा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। भाजपनं अर्थात भाजपच्या बड्या नेत्यांनी प्रचार केलेला नसला तरी भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे घरोघरी मतदारांपर्यंत पोहोचलेले होते आणि आपला उमेदवारालाच निवडून द्या जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये कशा प्रकारे विकास होईल हे त्यांनी पटवून दिलेलं होतं। तर सोलापुरातून पहिला कल हा भाजपच्या बाजूने आलेला आहे। राष्ट्रवादीचे जीवन जानकर हे पिछाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सातपुतेंची पत्नी अर्थात माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी सध्या आघाडीवर आहे। राष्ट्रवादीचे जीवन जानकर हे पिछाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पहिल्या कलातून पाहायला मिळत आहे। तर सोलापुरातून पहिला कल हा भाजपच्या बाजूने असल्याचं चित्र आहे आणि इथे राष्ट्रवादीचे जीवन जानकर हे पिछाडीवर असल्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे सातपुते यांची पत्नी आघाडीवर आहे। आपल्याला माहिती आहे प्रचारामध्ये राम सातपुते आणि त्यांची पत्नी ही चिमुकल्या आपल्या मुलीला घेऊन प्रचारामध्ये उतरलेले होते, ज्याची चर्चा राज्यभरात घडलेली होती आणि त्याचाच काहीसा सकारात्मक परिणाम म्हणू शकतो। तर सोलापूरमधून भाजपच्या बाजूने आलेला हा पहिला कल आपण पाहतोय। राष्ट्रवादीचे जीवन जानकर हे सध्या पिछाडीवर आहेत तर माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे पहिला कल हा भाजपच्या बाजूने आल्याचं या पोस्टल बॅलेटच्या पहिल्या कलातून आपल्याला पाहायला मिळतंय। सोलापुरातून पहिला कल हा भाजपच्या बाजूने लागलाय। राष्ट्रवादीचे जीवन जानकर हे सध्या पिछाडीवर आहेत तर माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी सध्या आघाडीवर आहे। देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून राम सातपुते यांची ओळख आहे। माळशिरसमध्ये ते आमदार राहिलेले होते, त्यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारकी लढवली मात्र त्यांचा पराभव झाला। त्यानंतर सोलापुरात देखील त्यांनी लोकसभा